पण तिथं हे विमान हेलकावू लागलं आणि वाकडं होऊन थेट शेतात कोसळलं। त्यामुळे या विमानात आधीच तांत्रिक बिघाड झाला होता असा प्रथमदर्शनी माहिती मिळतेय, तशी चर्चा होतीये, शंका बळावतीये। त्यामुळे अजित पवार यांचा अपघात की घात हा मुद्दा आता उपस्थित होतोय। संजय राऊत यांनी देखील या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असं म्हटलेलं आहे। विमानाला धावपट्टी गाठता आली नाही आणि त्यानंतर ही दुर्घटना घडलेली आहे। विके सिंग यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं ऐकूया आपण। You know, he made an approach from runway 29, and then he carried out a missed approach, after which, again, he tried to make an attempt from runway 11. This is what I also have no contact with the pilots. They are not there. It is a very unfortunate incident. We are very sad about it. We are trying to first be with the family, solidly with the family who have lost their best next of kins. It's a very unfortunate incident. Primarily, it appears that, you know, the pilot could not see the runway, and that's why he would have carried out the missile. विमानानं लँड होताना 2 वेळा घिरट्या घातलेल्या होत्या। विके सिंग यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्या एक्झॅक्ट विरोधात प्रत्यक्षात घडल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे काही प्रश्न अद्यापही निरुत्तरित आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।